पुण्यातले मनसेचे माजी नेते वसंत मोरे येत्या 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्याबद्दल परवाच मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देखील दिले आहेत। पुण्यातील 2 मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय। आता पुढील राजकीय वाटचाल वसंत मोरे हे ठाकरे गटातून पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची पुण्यात ओळख होती। राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेंचं नाव हे नेहमी अग्रस्थानी होतं। वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते राज ठाकरेंप्रमाणेच आधीचे शिवसैनिक आहेत। गेली 28 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते। तर 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरे यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। वर्षभरातच म्हणजेच 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं एकाच फटक्यात 8 नगरसेवक निवडून आणले। मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता। मोरेंनी यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही, तर राज ठाकरेंनी देखील कधीच आपल्या निष्ठावंत मनसैनिकाची साथ सोडली नाही। कोणताही कार्यक्रम असो, सभा असो किंवा उद्घाटन समारंभ, आपल्या मनसैनिकाच्या शब्दाचा मान राखत राज ठाकरे हे नेहमी मोरेंसाठी उपस्थित राहिले। कात्रजच्या मोरेबागेतील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं अनावरण असो किंवा 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी हडपसरमध्ये घेतलेल्या सभा असो, राज ठाकरे हे नेहमीच मोरेंचा आधारस्तंभ बनले। इतकंच नव्हे तर मोरेंनी जांभूळवाडीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी सुरू केलेल्या केंद्राच्या उद्घाटनासाठी देखील राज ठाकरे उपस्थित होते। जितकी एकनिष्ठता मोरेंनी राज ठाकरेंच्या प्रती दाखवली, तितकंच आपुलकी आणि जिव्हाळ्याचं नातं राज ठाकरेंनी देखील जपलं। मात्र 2024च्या लोकसभेमध्ये मनसेनं निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केला। राज ठाकरेंना दंडवत घालणारा फोटो शेअर करत मोरेंनी पक्ष सोडला। मोरेंच्या या निर्णयानंतर देखील राज ठाकरेंनी त्यांची कसल्याच प्रकारे वाच्यता किंवा त्यांच्या प्रती कोणताच द्वेष व्यक्त केला नाही। राज ठाकरेंनी यावर ना त्यांचं काही मत मांडलं ना कोणती प्रतिक्रिया दिली। त्यानंतर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि तिथे प्रवेश करताच मोरेंचं एक विधान हे फार चर्चेत आलं होतं, ज्यामध्ये ते म्हणाले होते की जितकं प्रेम मला मनसेनं दिलं त्याहून अधिक मला वंचित बहुजन आघाडीकडून मिळालं। तर आता दुसरीकडेच परवा दिवशी माध्यमांशी संवाद साधताना मोरेंनी वंचित बहुजन आघाडीवर असा आरोप केला की वंचितच्या कार्यकर्त्यांनी किंवा मतदारांनी मला कधी स्वीकारलंच नाही। तर आता मोरेंनी आपली पुढची वाटचाल ही ठाकरेंच्या शिवसेनेतून पार पाडण्याचा निर्णय घेतला। आता या सगळ्यातच उभाटा गट हा वसंत मोरेंना मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपेक्षा जास्त आपुलकी आणि प्रेम देऊ शकेल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आता या सर्व पार्श्वभूमीवर जिथे मोरेंनी महाविकास आघाडी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असताना त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची आपली भावना देखील स्पष्ट केली, तर पुण्यातील खडकवासला मतदारसंघ आणि हडपसर मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला। पण एकंदरीतच या दोन्ही मतदारसंघांची राजकीय समीकरणं जर आपण पाहिली तर या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण 2019ची विधानसभा निवडणूक जर आपण पाहिली तर खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके अशी लढत झाली होती, ज्यामध्ये भीमराव तापकीर हे अवघ्या 2500च्या मताधिक्याने निवडून आले होते। ही निवडणूक एकंदरीतच अतिशय चुरशीची झाली होती, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खडकवासला मतदारसंघात बळकट आहे। तर दुसरीकडेच हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विरुद्ध भाजपचे योगेश टिळेकर असा सामना झाला होता, ज्यामध्ये चेतन तुपे हे अवघ्या 2800च्या मताधिक्याने निवडून आले होते। हा सामना देखील अतिशय अटीतटीचा झाला होता। तर आता ही सर्व समीकरणं पाहता खडकवासला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोरेंना शिवसेनेतून उमेदवारी मिळणं हे अशक्य असल्याचा बरोबर आहे। शिवाय आपण जर 2019ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने पाहिली तर पुण्यातल्या एकही विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार हा निवडून आला नव्हता। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही फक्त मुंबई आणि आसपासच्या मतदारसंघांपुरती मर्यादित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 2014 नंतर पुण्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही। यावरून हे तर स्पष्ट होतं की गेल्या 10 वर्षात शिवसेनेचं पुण्यातील अस्तित्व हे पूर्णपणे मिटल्यातच जमा। आणि आता अशातच वसंत मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या आमदारकीची ताकद ही विधानसभेत दाखवण्याची इच्छा देखील व्यक्त केली।
तर आता या सर्व पार्श्वभूमीवर वसंत मोरेंना विधानसभेची उमेदवारी मिळेल का, आणि जर ती मिळाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वसंत मोरेंच्या माध्यमातून पुण्यात कितपत फायदा होईल हे पाहणं अतिशय गरजेचं असणार आहे.